पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे बघा. 1.1 मधला आपण स्टेटमेंट म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. सेकंड पण क्वेश्चन बघितले, सिम्बॉलिक फॉर्म पाहिलेलं आहे आपण. नंतर थर्ड आपण पाहणार आहे ट्रुथ व्हॅल्यू काय आहे ते स्टेटमेंटचे आपण पाहणार आहोत. 1.1 मधला तिसरा क्वेश्चन आहे ट्रुथ व्हॅल्यू म्हणजे काय. इथे क्वेश्चन दिलेले आपल्याला 4 इज ऑड और 1 इज प्राईम. बघा बाळांनो, 4 इज ऑड म्हटल्यावर हा फॉल्स आहे का ट्रू आहे. 4 इज ऑड ऍक्च्युअली ते इवन नंबर आहे, त्यांनी म्हणताना ऑड म्हटले, त्याचं ट्रुथ व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स आहे, पी ची. 1 इज प्राईम म्हटले, 1 प्राईम नंबर आहे का, नाही आहे, मग त्याचं ट्रुथ व्हॅल्यू काय होणार, मग फॉल्स होणार. मग सिम्बॉलिक फॉर्म दोन्हीच्या मध्ये काय बघा, 4 इज ऑड और दोन्हीच्या मध्ये सिम्बॉलिक फॉर्म काय होगा, और आहे दोन्हीच्या मध्ये. और असेल तर पी और क्यू. मग इथे काय करायचं, और लिहायचं, पी और क्यू एफ और एफ, म्हणजेच दोन्ही एफ असेल तर बाळांनो एफ असते. पी चा ट्रुथ व्हॅल्यू फॉल्स आहे, क्यू चा ट्रुथ व्हॅल्यू फॉल्स आहे, दोन्ही फॉल्स स्टेटमेंट. सिम्बॉलिक फॉर्म त्याचा पी और क्यू आहे. पी और क्यू एफ और एफ डिस्जंक्शन मध्ये दोन्ही एफ असेल तर एफ च राहतात. इट्स अ ट्रुथ व्हॅल्यू इज फॉल्स, म्हणजेच कॅपिटल एफ. बाळांनो, हा झाला आर होतं. आणि आता नंतर बघा 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, करेक्ट आहे. इट इज अ हे स्टेटमेंट आहे, ते करेक्ट स्टेटमेंट आहे, त्याला पी मानतो आपण. पी ची व्हॅल्यू टी घेतो आपण, ट्रुथ व्हॅल्यू. मग आता अँड 46 इज अ प्राइम नंबर. 46 इज अ प्राइम नंबर. 46 प्राइम नंबर आहे का, नाही आहे, मग ते काय झालं, मग क्यू काय आहे, फॉल्स. लेट पी म्हणजे काय, 46 इज अ परफेक्ट स्क्वेअर, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. पी म्हणजे काय, पहिला सेंटेन्स कन्सिडर करायचा, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. आणि क्यू म्हणजे काय, 46 इज अ प्राइम नंबर. सिंपल आहे. पहिला वाक्य पी आणि दुसरा वाक्य क्यू कन्सिडर करायचा, समजून घ्यायचा. म्हणजे पी काय आहे बघा, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर हे सत्य आहे, त्याची ट्रुथ व्हॅल्यू ट्रू आहे. 46 इज अ प्राइम नंबर आहे, ते असत्य आहे आणि फॉल्स आहे, त्याची ट्रुथ व्हॅल्यू पण काय असणार आहे, फॉल्स असणार. कळलं. आपण याचा सिम्बॉलिक फॉर्म जर बघितला, काय मिळणार आपल्याला, पी अँड क्यू दोन वाक्यांच्या मध्ये अँड असेल तर सिम्बॉलिक फॉर्म आपण घेतो कंजंक्शनचा सिम्बॉल घेतो. पी काय बघा, ट्रू आहे, क्यू काय, फॉल्स आहे. कंजंक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, म्हणून इट्स अ ट्रुथ व्हॅल्यू इज फॉल्स, त्यालाच कॅपिटल एफ असे लिहितो. तिसरा आहे 5 इज अ प्राइम नंबर and 7 is divisible by 94. पण 5 is a prime number, it is statement, म्हणजे हे स्टेटमेंट आहे, ते खरं स्टेटमेंट आहे, त्याला p मानायची तुम्ही. लेट p 5 is a prime number, लेट q 7 divides 94. p कसं आहे, ट्रू आहे. q कसं आहे बघा, सेकंड सेंटेन्स म्हणजे q आहे 7 divides 94, डिवाइड होतं का, नाही आहे, म्हणून ते फॉल्स. सिम्बॉलिक फॉर्म काय त्याचा, दोन्हीच्या मध्ये अँड आहे, म्हणून पी अँड क्यू सिम्बॉलिक फॉर्म. इथं काय घेतलं, टी अँड एफ घेतलेलं, इथं काय एफ. एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स असतं, इट्स अ ट्रुथ व्हॅल्यू इज फॉल्स. फोर्थ सेंटेन्स आहे, इट इज नॉट अ ट्रू दॅट 5 - 3i इज अ रियल नंबर. काय सांगितलं बघा, 4 नंबर 5 - 3i इज अ रियल नंबर. बाळांनो, 5 - 3i रियल नंबर आहे का, आपण सांगू शकतो का, रियल नंबर नाही आहे. मग तो कुठला नंबर आहे, ऍक्च्युअली कॉम्प्लेक्स नंबर आहे, आपण म्हणतो त्याला रियल नंबर. मग ते लॉजिक मधलं स्टेट इथं सांगितलं त्याप्रमाणे, इट इज नॉट ट्रू दॅट, हे खरं नाही आहे, हे रियल नंबर आहे, म्हणजे हे ट्रू आहे स्टेटमेंट, लक्षात ठेवा. मग आपण लिहू शकतो, काय लिहितो बघा याच्याबद्दल आपण,
आपल्याला पाहायचं आहे तर 4 नंबर इट इज नॉट ट्रू दॅट 5 3i इज अ रियल नंबर. खरं आहे ते, त्यांनी सांगितलं ते रियल नंबर नाही आहे, हे खरं नाही आहे. ते 5 3i हे रियल नंबर नाही आहे. म्हणजे ते कुठला नंबर ऍक्च्युअली कॉम्प्लेक्स नंबर आहे, a bi च्या फॉर्म मध्ये आहे. आलं लक्षात? मग इथं काय करायचं आपण, सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म त्याचं काय होणार आहे, p. सिम्बॉलिक फॉर्म p. p ची ट्रुथ व्हॅल्यू काय बघा. सिम्बॉलिक फॉर्म p आहे. मग p चा जो ट्रुथ व्हॅल्यू आहे p हा ट्रू असणार आहे, कारण का ते जे सांगितले ते वाक्य करेक्ट आहे. मग इथे काय करायचं, p लिहायचं, इथे काय लिहायचं, ट्रू लिहायचं. इट्स अ ट्रुथ व्हॅल्यू इज ट्रू. ट्रुथ व्हॅल्यू या पद्धतीने आपण लिहू शकतो. बरोबर. पाचवा आहे, इफ 3 into 5 is equal to 8 आहे, then 3 plus 5 is equal to 15. If 3 into 5 is equal to 8, then 3 plus 5 is equal to 15. 3 plus 5 is equal to 15. बाळांना p मानायचं आहे q मानायचं. लेट p 3 into 5 is equal to 8. q 3 plus 5 is equal to 15. हे जे आहे p चा जो ट्रुथ व्हॅल्यू आहे 3 into 5 15 होते, ऍक्च्युअली ते 8 दिलेलं आहे, पण ते फाल्स आहे. ट्रुथ व्हॅल्यू ची फाल्स. q ची बघा 3 plus 5 8 व्हायला पाहिजे, पण त्यांनी 15 दिलेलं आहे, हे सुद्धा काय होणार आहे, फाल्स. सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे पहा. सिम्बॉलिक फॉर्म या दोन्ही इफ देन आहे. इफ देन असल्यामुळे इम्प्लिकेशनचा नियम वापरायचा. p इम्प्लिकेशन q. आता आपण इकडे जाणार आहे. मग आता p इम्प्लिकेशन q जी आहे, p ची ट्रुथ व्हॅल्यू f आहे आणि q ची पण ट्रुथ व्हॅल्यू इथे f च आहे. इम्प्लिकेशन मध्ये तुम्हाला माहित आहे दोन्ही t असेल तर t येते, दोन्ही f असेल तरी t च येते, लक्षात ठेवा. म्हणून याची व्हॅल्यू आहे ट्रुथ व्हॅल्यू t. इट्स अ ट्रुथ व्हॅल्यू. इट्स अ t आले की सांगायचं इट्स अ ट्रुथ व्हॅल्यू इज अ ट्रू. त्याला कॅपिटल नी लिहिलं तरी चालेल. बाळांनो 6 नंबरची आहे, मिल्क इज व्हाइट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्लू. मिल्क इज व्हाइट इफ अँड ओनली इफ स्काय is blue. बघा लेट p milk is white. q sky is blue. Symbolic form p डबल इम्प्लिकेशन q. परंतु p जे आहे मिल्क इज व्हाइट हे पण ट्रू आहे, इट्स ट्रुथ व्हॅल्यू ट्रू आहे.
Q sky is blue, its a truth value is true आहे. वाटलं ते लिहू शकतो आपण P double implication Q is the logical equivalence to true double implication दोन्ही T आहे. इथे काय आहे ना, its a truth value is ट्रू. 6 क्वेश्चन झाले बाळा आतापर्यंत. आता शेवटचा आहे 7वा. 24 is a composite number or 17 is a prime number. is a composite number and 17 is a prime number. 24 is composite number or 17 is prime number. लेट बी म्हणजे काय, 24 is composite number. Q means 17 is prime number. आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे. आता आपण P म्हणजे काय बघा, 24 हे कॉम्पोजिट नंबर आहे ना, आहे नक्कीच आहे. 24 हा 2 किंवा 3 या संख्येने तयार झालेला आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, कॉम्पोजिट नंबर म्हणायचं. बरोबर आहे, कॉम्पोजिट नंबर आहे, बरोबर आहे ते, म्हणून त्याला टी म्हणलं. ट्रुथ व्हॅल्यू 17 इज अ प्राइम नंबर. क्यू हे सुद्धा काय म्हणा, टीच आहे. सिंबॉलिक फॉर्म देतो मी, सिंबॉलिक फॉर्म P और है म्हणून हे चिन्ह. P और Q ट्रुथ व्हॅल्यू सांगायचं आपल्याला. हे पण सत्य, हे पण सत्य. बाळांनो सत्य सत्य काय असतं, डिजंक्शन मध्ये सत्यच असतं. दोन्ही टी असेल तर तीच असतं. इट्स ट्रुथ व्हॅल्यू इज ट्रू. इट्स अ ट्रुथ व्हॅल्यू इज ट्रू. हे झालं 7 क्वेश्चन टोटली आपण पाहिलेले. आता त्याच्यानंतरचं क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 आपण स्टार्ट करणार आहे. ते सुद्धा मी तुम्हाला क्वेश्चन पूर्णपणे सांगणार नाही, वाचून दाखवतो आणि शॉर्ट मध्ये कसं पुटअप करायचं ते सांगणार आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर किती बाळांनो, क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 मी वाचून दाखवतो तुम्हाला. इफ द स्टेटमेंट्स P and Q are true statements and small r and s are false statement, then determine the truth value of the following statements. या पद्धतीने क्वेश्चन आहे. इफ द स्टेटमेंट्स बघा P and Q are true statements and R, S are false statement, then determine the truth value of the following. आपल्याला पहिला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ट्रुथ व्हॅल्यू. याचं काय येईल बघा. पहिला आहे आपल्याला दिलेली गोष्ट आहे काय बघा, 4 नंबर मध्ये P Q स्टेटमेंट हे ट्रू दिलेलं आहे. स्मॉल r S आपल्याला F दिलेला आहे, हे लक्षात ठेवा.
आपल्याला पहिला क्वेश्चन लिहितो मी P और Q and R किती इजी आहे बघा. याच्यामध्ये मी P ची व्हॅल्यू लिहिणार आहे T बघा इथे ट्रूथ व्हॅल्यू आहे, Q ची ट्रूथ आहे, R ची काय बघा F. आपल्याला माहित आहे काहीच अडचण नाही, तुम्ही 5 पांडवांचा अभ्यास केला लॉजिकचा महाभारत घडवण्यासाठी. म्हणून बाळांनो तर T and F आहे कंजंक्शन मध्ये एक जरी फाल्स असेल तर बाळांनो फाल्स असतं, डिस्जंक्शन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू असतं. मग इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू काय होणार या स्टेटमेंटची. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रू. काय म्हणायचं ट्रू म्हणायचं. आता सेकंड आहे P implication Q ब्रॅकेट कंप्लीट और R implication yes. माणसाला प्रश्न, माणसा काय केलं, माणूस म्हणेल P आणि Q ची किंमत P Q R S ची किंमत हेच तिथे घ्यायचं आहे. आता ठेवायचं याच्यामध्ये P T आहे इम्प्लिकेशन Q ची किंमत किती आहे बघा, ट्रूथ व्हॅल्यू किती आहे T आहे ब्रॅकेट कंप्लीट और R ची F आहे, R ची F आहे, S ची पण F आहे. पण दोन्ही T असेल तर काय असतं इम्प्लिकेशन मध्ये, दोन्ही T असेल तर T असतं आणि दोन्ही F असलं तरी Tच असतं. दोन्ही T असेल तर Tच. तेव्हा डिसजंक्शन मध्ये दोन्ही T असेल तर T. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज, इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू इज काय ट्रू. पहिला समजला तुम्हाला, दुसरा समजला. आता आपण तिसरा है Q and R or negation P and S. पण याच्यामध्ये Q म्हणजे तुम्हाला माहिती आहे वर दिसतंय बघायचं, Q म्हणजे T आहे and R म्हणजे F आहे और नेगेशन P च्या ठिकाणी T लिहा and S च्या ठिकाणी काय लिहा F. कंजंक्शन मध्ये दोन्ही पैकी एक जरी फाल्स असेल तर फाल्स आहे. और इथे बघा नेगेशन T दॅट इज नथिंग बट F and F. कंजंक्शन मध्ये दोन्ही F असेल तरी F असतं, म्हणून डिसजंक्शन मध्ये दोन्ही F असेल तर F. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज म्हणजे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. अच्छा ट्रूथ व्हॅल्यू काय झालं त्याचा ट्रूचा. मग आपण थर्ड घेऊ बाळांनो. थर्ड झाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू पाहिलं आपण, ट्रू चालेल. ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे का फाल्स आहे या पाहिलेलं बघा. काय लिहायचं याच्याबद्दल, ट्रूथ व्हॅल्यू इज फाल्स. पहिल्याचं ट्रू आलेलं आहे, दुसऱ्याचं पण ट्रू आलेलं आहे, तिसऱ्याचं फाल्स आलेलं आहे. आता चौथा एक्झाम्पल आपण पाहायचा वेळा खूप इझी आहे, लक्ष द्या फक्त. अँड नेगेशन आर बघा बघायचं. P म्हणजे काय, Q म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला. त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची का, याची पण ट्रूथ व्हॅल्यू लिहायची, नेगेशन लिहायची, याची ट्रूथ व्हॅल्यू. इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही T असेल तर Tच अँड नेगेशन चं काय होतं T होतं. T and T इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे फोर्थ स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू is true. Okay. 5 नंबरची
5 नंबरची पाहता क्वेश्चन मी लिहितो. नेगेशन और डबल इम्प्लिकेशन P. परत इम्प्लिकेशन नेगेशन Q असा आहे प्रश्न. ब्रॅकेट का स्क्वेअर ब्रॅकेट काय राउंड ब्रॅकेट काय प्रॉब्लेम नाही. इथं आपण लिहू नेगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. बघा डबल इम्प्लिकेशन नेगेशन आर डबल इम्प्लिकेशन आहे, परत एक इम्प्लिकेशन आहे. नेगेशन आर च्या ठिकाणी एफ, पी च्या ठिकाणी टी, ब्रॅकेट कंप्लीट. इम्प्लिकेशन नेगेशन क्यू च्या ठिकाणी टी लिहायचं. नेगेशन एफ म्हणजे टी होतं, डबल इम्प्लिकेशन टी. इतर परत काय होतं दोन्ही टी असेल तर डबल इम्प्लिकेशन मध्ये टीच होतं, दोन्ही टी असेल तर टीच. आणि तिथं लक्ष द्या इम्प्लिकेशन डिपेंड्स ऑन लास्ट स्टेटमेंट. म्हणून या स्टेटमेंटवर इम्प्लिकेशन डिपेंड्स असतं. म्हणून इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज एफ म्हणायचं. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. मग आपण काय लिहायचं? पाचव्याची ट्रूथ व्हॅल्यू, त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू, इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. आता त्यातलं एक्झाम्पल नंबर 6 पाहू. काय बघा 6 नंबरचं जरा मोठा आहे, खूप इझी आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवत जायचं. नेगेशन पी अँड नेगेशन क्यू अँड आर, ब्रॅकेट कंप्लीट, और क्यू अँड आर, और पी अँड आर. लक्षात घ्या याच्यामध्ये आपण हे जे व्हॅल्यू ठेवायचे पी क्यू आर एस एस किती ठेवायचे. एक